माझ्याभोवती खूप काही माणसं आहेत. माझे आई वडील, माझे गुरु यांचा माझ्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतोच. मी आपसूक त्यांच्याप्रमाणे वागायला लागते. त्यांचे गुणधर्म माझ्यामध्ये येतात. मी ज्यांच्या सहवासात जाते त्या लोकांचे गुण माझ्यामध्ये आपसूक यायला लागतात. सभोवतालचं जे वातावरण असतं त्या वातावरणातल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह लहरींचाही माझ्या मनावर परिणाम होत असतो. आता तुम्ही जेव्हा देवळामध्ये जाता त्या देवळांमध्ये सुद्धा की अखंड काहीतरी पूजा अर्चा म्हटली जाते, स्तोत्र म्हटली जातात. कोणीतरी तिथे तपश्चर्या करून गेले, कोणीतरी साधू संतांचा सहवास तिथे आहे. ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा कण असा आहे की जो काहीतरी चैतन्य निर्माण करतोय अवतीभोवती. पण त्या चैतन्य लहरी मला जाणवणार कशा? मी देवाचं दर्शन घेणार कसं? दर्शन म्हणजे नुसतं माझ्या चर्मचक्षूंनी देवाला बघणं म्हणजे दर्शन नाही. तर मी ते चर्मचक्षूंनी बघितलेलं दर्शन माझ्या मनामध्ये ठसवलं पाहिजे. तर मी हे कसं करेन? या ज्या देवळामध्ये असणाऱ्या या पॉझिटिव्ह लहरी आहेत देवाच्या भोवतीच्या, त्या मला कशा समजतील? त्याच्यासाठी तुम्ही एक छोटासा प्रयोग करून बघा. तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळ आसपासच्या देवळामध्ये जा. त्या देवळाची मूर्ती तुम्ही मनामध्ये बघा, डोळ्यांनी बघा, मनामध्ये थोडीशी लक्षात ठेवा. ती मूर्तीच्या समोर जर बसायला जागा असेल, गर्दी नसेल तर तिथे बसा किंवा थोडंसं दूर अंतरावरती जाऊन बसा. डोळे मिटा आणि ती जी तुम्ही बघितलेली मूर्ती आहे देवळातली, ती देवळातली मूर्ती आठवायचा प्रयत्न करा आणि त्या मूर्तीशी तुम्ही संवाद साधा. मनातल्या हा संवाद तुम्ही करा. गडराया, कसा आहेस रे तू? मी खूप दिवसांनी तुला भेटायला आलो. आज मी तुला पेढ्याचा नैवेद्य दाखवला. तुला आवडले का ते? पुढच्या वेळेला येताना मोदक घेऊन येऊ का केळी घेऊन येऊ? तुझं बरं आहे रे, चाललंय. तुला कोणीतरी आंघोळ घालतंय, खायला देतोय. मला मात्र रोज ऑफिसला जावं लागतंय. मला मात्र रोज शाळेत जावं लागतंय, कॉलेजमध्ये जावं लागतंय. पण आता पुढच्या वेळेस मी येईन ना तुला भेटायला, तेव्हा मी तुला ना एक आश्वासन देतो. बघ, मी तुझा ना कमीत कमी मी तुझी 1000 वेळा तरी आठवण करेन. म्हणजे मी तुझा 1000 वेळा तरी जप करेन किंवा 100 वेळा तरी जप करेन किंवा 50 वेळा तरी जप करेन. किंवा मी तुला ना आणखीन एक आश्वासन देतो. मी आजच्या दिवस ना मी खरंच बोलेन रे, खोटं नाही बोलणार. आज ना मी कुठलं तरी एक चांगलं काम करेन किंवा मी आज अजिबात रागवणार नाही कोणावरही. मी हे तुला आश्वासन देतो. हा ना सगळा तुझा आणि माझा हिशोब आहे बरं का परमेश्वरा. परमेश्वरा, तू एवढा जर गुणवान आहेस, सर्व गुण संपन्न आहेस, तर तुझ्या त्या गुणांचा 1,00,000,000 1,00,00,000,000 तरी भाग माझ्यामध्ये येऊ देते. मी तुला हे विनंती करतो. असा तुम्ही त्या परमेश्वराशी रोज संवाद साधा. त्याला काही मागू नका. ह्याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सांगू नका. तुम्ही त्याला काय दाळणार आहात हे तुम्ही फक्त बोला. मी तुला केळी देणार आहे. मी तुला आश्वासन देतो की मी असा वागेन, मी तसा वागणार नाही. मी चांगलं वागेन. एक तर छोटीशी गोष्ट त्या दिवसापुरतीचं तुम्ही आश्वासन द्या की मी आज इथून रात्रीचे अगदी 8 जरी वाजले असले तरी 8 वाजल्यानंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मी कोणावर रागवणार नाही, मी कोणाशी भांडणार नाही किंवा मी खोटं बोलणार नाही. अशी छोटी छोटी आश्वासनं द्या अगदी. किंवा मी पुढच्या वेळेस येईन ना तुला भेटायला कधीही, त्यावेळेला बघ मी तुला हा नैवेद्य देईन आणि तुझा आणि हा माझा हिशोब आहे, असा तुम्ही देवाशी हिशेब ठेवा. तुम्हाला रोज जर देवळात जाणं जमलं तर फारच छान. हा रोज हिशोब तुमचा होतच आहे. नाही जमलं तर घरातल्या देवासमोर मूर्तीसमोर बसा. डोळे मिटून आपला तोच देव आठवा आणि त्याच देवाला तसंच काहीतरी छोटंसं आश्वासन द्या की मी हे करणार आहे आणि मला तुझं दर्शन दे. असं जेव्हा ती मूर्ती तुमच्या मनामध्ये हळूहळू ठसत जाईल. 6 महिने हे तुम्ही नित्यनेमाने न चुकता करा. ती मूर्ती तुमच्या मनामध्ये ठसली, अंतःकरणात उतरली की तुम्हाला त्या देवळातल्या चैतन्याच्या लहरी त्या तुम्हाला जाणवू लागतील. अगदी अगदी प्रकर्षाने जाणवू लागतील. प्रत्यक्ष देवाचं दर्शनसुद्धा होईल बरं का. अगदी नक्की करून बघा, प्रयोग
देवाचं दर्शन कसं घ्यायचं. फक्त त्याला नुसती फुलं पानं दुरूनच व्हायची, एक नमस्कार असं नका करू. त्याची आठवण ठेवा, चर्मचक्षुंनी बघा आणि अंतःकरणात त्याला ठसवा आणि त्याच्याशी संवाद करत राहा आणि तो संवाद हळूहळू हळू वाढवत न्या. बघा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय फरक पडतो ते. काय फरक पडला 6 महिने करून बघा आणि मग मला नक्की कळवा काय फरक